नमस्कार मंडळी, प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काकडीपासून मस्त असा पारंपरिक पदार्थ तयार करणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या पातोळ्या। तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। इथे मी घेतले आहेत काजूचे काप आणि ते आपल्याला तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। अगदी हलकेसे आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे। तर काजूच्या ऐवजी तुम्ही इथे चवळी जी असते ती चवळी रात्रभर भिजत घालायची आणि त्यानंतर उकडून ह्यामध्ये घालू शकता। काकडी घेतलेली आहे, तर ही काकडी मी गावठी काकडी घेतलेली आहे। अर्धी वाटी इथे मी काकडी घेतलेली आहे, चांगली किसून घेतलेली आहे, त्याची साल काढून टाकायची आणि आता काकडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर काकडी देखील आपल्याला तुपामध्ये चांगली परतून घेऊया 1-2 मिनिटं। यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे। तर अर्धा वाटी इथे काकडी आहे, तर 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। काकडीसोबत गूळ आपल्याला इथे विरघळवून घ्यायचा आहे। काकडीचं जे पाणी निघेल त्यामध्ये गूळ चांगला असा विरघळून येईल। तर सतत ह्याला परतत राहायचं आहे या पद्धतीने। आता बघा ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे। चांगलं ह्याला मस्त शिजू द्यायचं आहे, एकजीव करायचा आहे। आता गूळ चांगला विरघळत आलेला आहे, तर यामध्ये आपण घालणार आहोत ओला नारळ। तर इथे मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे। चांगला मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेला आहे मी। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। बघा मस्त असं हे एकजीव झालेलं आहे, ह्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पदार्थाची चव चांगली वाढेल। चांगला रंग येण्यासाठी इथे मी 2 चिमूटभर इतकी हळद घेतलेली आहे। हळदीमुळे रंग छान येतो आणि आता हे सर्व मस्त असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा ह्याला उकळी यायला लागली, तर ह्यामध्येच मी आता वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं इथे मी जायफळ किसून घालते आहे। कारण इथे आपण गूळ वापरलेलं आहे, त्यामुळे जायफळ वापरलं की त्याचा मस्त असा सुगंध येतो आणि गूळ आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप छान असतं। हे सर्व एकजीव करून घ्यायचं। आता काकडी मात्र मस्त अशी शिजलेली आहे, मिश्रणाला चांगला रंग देखील आलेला आहे आणि यामध्येच आता आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ। तर इथे लागेल असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, तर मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची आच जी आहे ती कमी ठेवायची आहे। बघा किती सुरेख रंग आलेला आहे ह्या पिठाला। मस्त असं आपण चांगलं ह्याला शिजवून घेऊया, ह्याची उकड काढून घ्यायची आहे। आता पातोळ्या ना 2 पद्धतीने करतात, एक तर सारण भरून पण करतात आणि या पद्धतीने सारण न भरता पण करतात। तर इथे आज आपण पारंपरिक पद्धतीची पातोळी करणार आहोत। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, हे एका परातीमध्ये आपण काढून घेऊ। एकदम सॉफ्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। चांगली उकड आपण काढून घेतलेली आहे। आता पीठ हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून पॅनमधलं सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला मस्त असं छान स्मूथ असं करून घ्यायचं आहे। चांगलं मळून घ्यायचं, हलकंसं गरम असतानाच मळायला घ्या म्हणजे पीठ जे आहे ते आपलं मस्त असं सॉफ्ट तयार होईल। तर इथे बघा मस्त असं गोळा तयार करून घेतलेला आहे, अगदी सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे आणि मस्त असा सुगंध पसरलेला आहे, कारण अगदी छानच हे तयार झालेलं आहे। आता इथे मी घेते हळदीची पानं। पातोळ्या जर तुम्ही हळदीच्या पानात केल्या तर मस्त त्याला सुवास सुटतो, हळदीच्या पानांचा सुवास एकदम छान येतो, त्यामुळे त्याची चवही वाढते। आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, तर एका पानाचे मी 2 भाग करते आणि अशा पद्धतीने मी 2 भाग करून घेते। आता त्यातला 1 भाग मी घेतलेला आहे, ह्यावर थोडंसं पाणी लावायचं। पाणी लावल्यानंतर पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा, चांगलं गोल करून घ्यायचं आणि ह्या पानावर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये सुद्धा 2 पद्धती आहेत, अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं, नाहीतर दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवते। अगोदर आपण हे या पद्धतीने करून पाहू। हे बघा असं लांबटसर थापून घ्यायचं, ह्याला कडा चांगल्या करून घ्यायच्या ह्याच्या
आणि तुम्हाला किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने ह्याला थापायचं आहे, जाड पातळ. तर इथे थापून घेतलेलं आहे मी. आता ह्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि मस्त अशी पातोळी तयार होते. हे बघा, छान असा करंजीचा आकार येतो त्याला. तर आता ही आपली एक पातोळी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही पातोळी तयार करून घेऊ शकता. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये हे ठेवून देते आहे. आता दुसरी पद्धत आपण बघूया. आता पान घेतलेलं आहे मी. पानाला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं इथे मी तुपाचा हात पण लावते, कारण मग शिजल्यानंतर पातोळीला छान अशी शायनिंग येते. तर आता एक गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा मी असाच ठेवलेला आहे आणि हाताने ह्याला प्रेस करायचं. ही पद्धत एकदम सोपी आहे, पटापट तुमच्या पातोळ्या तयार होतील. तुम्हाला जर जास्त प्रमाणात तयार करायच्या असतील तर ह्या पातोळ्या पटापट तयार होतात. हे बघा, या पद्धतीने पण तुम्ही या पातोळ्या तयार करून घेऊ शकता. तर ही पद्धत एकदम सोपी आहे. आता असंच फोल्ड करायचं आणि ह्याला आपण चाळणीमध्ये ठेवून देऊया. तर याच पद्धतीने मी सर्व आता पातोळ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता आपण ह्याला उकडून घेऊ. तर इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यावर ही चाळणी ठेवून द्यायची. चाळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनटं आपल्याला हे मस्त असं उकडून घ्यायचं आहे. त्यावर असं काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे वाफ जाणार नाही बाहेर. 10 ते 12 मिनटानंतर आपण उघडून पाहूया. बघा, मस्त अशी पातोळी तयार झालेली आहे. किती सुंदर त्याला रंग आलेला आहे आणि तुम्हाला खरं सांगू, खूप सुगंध सुटलेला आहे. हळदीच्या पानाचा सुगंध अगदी घरभर दरवळलेला आहे. चला तर मग आता आपण ही चाळणी बाहेर काढूया आणि थोड्याशा थंड करून घेऊ. बघा, मस्त अशा पातोळ्या आपल्या तयार झालेल्या, दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि एकदम पातळ मी इथे तयार केलं, त्यामुळे खायलाही खूप स्वादिष्ट लागत आहेत. ह्याचं जे पीठ होतं ते अगदी सुंदर तयार झालं होतं. आता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढूया. बघा, बघूनच खाव्याशा वाटतात, इतक्या सुंदर ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी आपल्या ह्या पारंपरिक रेसिपी आहेत. अगदी कमी साहित्यात, घरच्या साहित्यात आणि पटकन बनणारा पदार्थ आहे. श्रावण महिन्यात एकदा तरी आपण ह्या पातोळ्या तयार करतोच, तर एकदा ह्या पद्धतीने तयार करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.